हॅलो. या वैभवजी पाटील आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. फार महत्वाची मॅच होती आणि या वैभवजी पाटील फक्त दोन शब्द बोलायचे आहेत. सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही मायक्रोफोन राहावं. प्रथमतः तुमचं अभिनंदन. मागील मॅचमध्ये 3 विकेट, या मॅचमध्ये देखील 1 विकेट, परंतु फार मोलाची मनीष शर्माचे. कसं वाटलं गोलंदाजी करत असताना मनीष शर्मानं दुसऱ्या बॉलवर तुम्ही झेलबाद केलं, तुम्ही जाळ्यामध्ये सापडलं आणि एक मोठी विकेट मिळाल्यानंतर आशा पल्लवित झाल्या. कसं वाटतं त्यांची विकेट मिळाल्यानंतर आणि या मॅच जिंकल्यानंतर? मला सपोर्ट करतात आमचे कॅप्टन सचिन मोकल यांनी मला चान्स दिली पहिली ओव्हर टाकण्याची. त्यांचे धन्यवाद. खूप खेळून खूप आनंद वाटला. मनीष शर्माच्या विकेटबद्दल काय बोलले नाही तुम्ही? अ, चला ठीक आहे, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. अभिनंदन तुमचं. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. हॅलो. पहिला बॉल मात्र सरळ बॅटने खेळून काढला आणि पहिल्या बॉलवरती मात्र येतो हा पहिला चौकार. मॅच आपण पाहतोय वीर मराठा जो हे पेण आणि टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय टीम मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ओपनिंग पेअर दोन्ही टीम 12th मॅन या ठिकाणी पाठवायचं. बॅटिंग टीम आपण आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. सटीक यॉर्कर ब्लॉकॉलमध्ये टाकलेला चेंडू आणि त्यावरती सन्मानजनक धाव मात्र आपण पाहिली आणि एका सिंगलच्या सहाय्याने टोटल जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती राकेश भोईर आपण यांना पाहतोय आणि सलामीची जोडी मैदानामध्ये हेमंत बोरले आणि त्यांच्या समवेत हेमंत गोरले आणि विजय म्हात्रे. विजय म्हात्रे आणि हेमंत गोरले ही जोडी आपण पाहतो. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशनच्या विरोधामध्ये मात्र बॉलिंग ट्रॅकवरती राकेश भोईर यांची गोलंदाजी. राऊंड द विकेट यावेळेस सटीक यॉर्कर परंतु तेवढाच चांगला आणि दर्जेदार हा फटका आपण पाहतोय. सटीक यॉर्कर असं वाटलं होतं की बोल्ड होतोय की काय, परंतु खूप चांगल्या पद्धतीने हाताळला बॉल आणि या बॉलवरती देखील आली आहे सिंगल. कॉम्बिनेशन चांगलं आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन म्हटलं की प्रत्येक स्ट्राईक रोटेशन नंतर मात्र गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकांना विचार करायला भाग पाडणारं खऱ्या अर्थाने कॉम्बिनेशन असतं आणि ते कॉम्बिनेशन आपण या मॅच मध्ये पाहतोय. पुन्हा एकदा हेमंत गोरले ऑन स्ट्राईक, स्वतः कर्णधार, स्वतः एक हार्ड हिटर बॅटर आणि एक ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतो या टीमचे. ऑन साईडला खेळून काढला, फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. वॅकंट झोन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. आमच्या मान्यवर खऱ्या अर्थाने नेरेगावचे सरपंच प्रकाशजी घाडगे साहेब या ठिकाणी आले. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपलं शब्दसुमनाने स्वागत आणि आभार. 4 धावा आल्या. 4 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधनकारक षटक आणि बंधनकारक षटकामध्ये आता हाणामारी चालू केली आहे. यावेळेस मात्र गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याच्या नादामध्ये फलंदाज होईल बाद. कॉटन बोल्टची ही विकेट आणि फलंदाज हेमंत गोरले स्वतः कप्तान मात्र पॅव्हेलियन मध्ये परतलेत.
10 धावा आपण पाहतोय धावफलकावरती जोडल्या जातात. नवीन बॅटर मैदानामध्ये जय पाटील दाखल होत आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि आता बघा जसं शेवटच्या मॅचेस जवळ येत आहेत बाईक सिरीजची बाईक आली त्यानंतर आता एक एक सायकल मात्र या ठिकाणी स्टेजवरती सजवली जाईल. एक सायकल आली आहे, तब्बल टोटल 4 सायकल असतील आणि अजूनही 3 सायकल आता येत आहेत. चांगला चेंडू शेवटचा बॉल परंतु ऑफस्टिकच्या बराच बाहेर वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. अवांतरची धाव मात्र या ठिकाणी वाढली जाईल. 11 धावा पाहतोय आपण धावफलकावरती. विजय म्हात्रे जे सलामीला आलेत आणि त्याचबरोबर जय पाटील इन ॲट नंबर 3 वरती आलेत. राकेश भोईर यांची गोलंदाजी पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत. चला थोडा टीम मीटिंग कमी घ्या प्लीज. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि शेवटचा चेंडू अगदी वेगाने बीट केल्यानंतर आपण पाहतोय एक षटकाच्या अखेरीस 1 बाद 11 3 111 आपण खऱ्या अर्थाने पाहतोय स्कोर कार्ड वरती. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड पनवेल आणि त्यांच्या विरोधामध्ये वीर मराठा जो हे पेण. सेकंड ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होतीये. लेफ्ट आर्म बॅटर आपण पाहतो जय पाटील. स्ट्राईक वरती सुरुवात वाईट बॉलने होईल आणि अवांतरची धाव मात्र या ठिकाणी वाढली जाते. 12 ही टोटल आपण पाहतोय धावफलकावरती आणि एक विकेट गेली आहे ती मेडिटेक स्पोर्ट्स रायगड पनवेल या टीमची. रखरखत्या उन्हामध्ये चालू असलेली मॅच. यावेळेस चेंडू हवेमध्ये डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे आणि झेल देखील खूप सोप्या पद्धतीने पकडलाय. आणखी एक विकेट. दुसरा फलंदाज होईल बाद. जय पाटील जे 3ऱ्या क्रमांकावरती आलेले ते खेळाडू मात्र आता पॅव्हेलियन मध्ये परततील. माफ करा विजय मात्रे एक ओपनिंग प्लेयर आपण पाहिले. विजय मात्रे यांच्या पारीचा मात्र या ठिकाणी अंत झालाय. दोन विकेट गेल्यात. दोन्ही खेळाडू सलामीला आलेले बाद झाले. त्यानंतर आता आपण मैदानावरती जोडी पाहतोय. जय पाटील इन ॲट नंबर 3 वरती आलेले आणि 4थ्या क्रमांकावरती नुकताच दाखल झालेत खेळाडू. सूर्यकांत आले 3 ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती. पहिला बॉल निर्धाव. त्यानंतर यावेळेस बॉल हवेमध्ये उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॉल मात्र ट्रॅव्हल होईल सीमा पार. षटकार. 6 धावा आल्या बॉल वरती. फुलरलेनचा बॉल होता गोलंदाज सुभाष यांचा आणि बघा सरळ बॅटने मात्र खेळून काढलाय तो. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून बिग 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 हिट. षटकार. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये सिंगल कंप्लीट होईल आणि एकाच धावेवरती मात्र समाधान मानलंय. चांगली फिल्डिंग होतीये
कारण पूर्ण या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर एकही अशी मॅच आम्ही पाहिली नाही की जिथे जास्त गपलत किंवा जास्त मिसफिल्ड झाली आहे. अगदी प्रोफेशनल क्रिकेटचा अनुभव मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा बीट केलाय फलंदाजांना. जय पाटील यांच्यासाठी हा चेंडू होता आणि या फलंदाजाला मात्र बीट केलंय. 2 चेंडू एकही धाव नाहीये वैयक्तिक धावसंख्येचा जर आपण विचार केला तर. आणि दुसऱ्या बाजूला 3 चेंडू 7 धावसंख्येचं योगदान दिलंय ते सूर्यकांत मोकल या फलंदाजाने. यावेळेस उडवलाय, स्टेप आउट होऊन मारलेला फटका, कडे कडे बॉल जाईल सीमा रेषे पार. इट्स अ बिग हिट, मायटी षटकार. स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला खडे खडे प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम मात्र या ठिकाणी केलंय. हॅलो, 25 धावा आपण पाहतोय धावफलकावरती जोडल्यात. 12.50 ची सरासरी राखली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, अजूनही 18 चेंडूंचं सत्र बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये आता कितपत धावा येतील ते मात्र पाहण्याजोगं ठरेल. नवीन बॉलर, नवीन गोलंदाज मात्र या ठिकाणी वापरले जात आहेत. दीपक पाटील. हॅलो, दीपक पाटील यांच्या हातामध्ये मात्र आता चेंडू सुपूर्त केलाय. कशा पद्धतीने गोलंदाजी होईल ते मात्र पाहायचंय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकारांच्या मदतीने तब्बल 14 धावा आल्यात. आता एक इकॉनॉमिकल स्पेलची गरज आहे खऱ्या अर्थाने वीर मराठा जोहे पेण या संघासाठी. दुसऱ्या बाजूला अगदी घणाघाती षटकारांची बरसात मात्र आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंकडून. यावेळेस शफल झाले, त्यानंतर आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. गुडलेंड स्पॉटवरती टप्पा पडला आणि त्यानंतर सबमरीन डिलिव्हरी टाईप चेंडू जरा खाली राहिला आणि कनेक्शन मात्र झालं नाही त्या बॅट अँड बॉलचं. चकवलंय फलंदाजाला. 5-6 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा दीपक पाटील गोलंदाज रेडी आहेत. फिरकीची गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळतोय आणि तो वळण घेतल्यानंतर व्हॉट अ कॅच. जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये विरुद्ध दिशेने धावत जात पकडलेला हा झेल दीपक पाटील यांचा आपण पाहतोय. स्क्रीनवरती पहा, चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, उलट्या दिशेने धावत आले आणि शेवटपर्यंत नजर चेंडूवरती ठेवली आणि खूप चांगल्या पद्धतीने ही कॅच घेतली आहे. जबरदस्त, अफलातून, अविश्वसनीय, अनबिलिव्हेबल बट ट्रू. सूर्यकांत मोकल या खेळाडूंचा खेळ मात्र संपला आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत आहेत. धावसंख्या मात्र स्थिरावली ते 25 या आकड्यावरती. सुहास जिराटकर या खेळाडूंना आपण पाहतोय, परंतु फिरकीची गोलंदाजी मात्र दीपक पाटील यांची खूप चांगल्या पद्धतीने राहिली. यावेळेस पुन्हा एकदा संधी होती, प्रयत्नांची पराकाष्ठा, 100% कमिटमेंट मात्र या ठिकाणी पाहिली. झेल जरूर सुटलाय परंतु प्रयत्न लाजवाब होता. सिंगल आली या बॉलवरती. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय थोडासा धावसंख्येमध्ये बदल होतोय बघा स्क्रीनवरती. शेवटच्या क्षणापर्यंत ती कमिटमेंट, परंतु नशिबाची साथ नाहीये. वेल ट्राय.
यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने जज केलाय आणि उडवलाय बॉलला लॉफ्टेड स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. फलंदाज जय पाटील यांच्या बॅट मधून आलेला हा मायटी षटकार. जय पाटील यांनी ओळखलं टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय त्यामुळे आधीच शफल झाले आणि शफल होऊन त्यानंतर टप्प्यावरती खऱ्या अर्थाने उचललाय बॉलला. खूप चांगला फटका. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला तटवलाय फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगल येईल या बॉलवरती. एकच धाव येईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आणि बिलियनेर्स ग्रुपने मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये मागच्या मॅच मध्ये मजल मारली आहे. आणि या दोन टीम दरम्यान जी विजयी टीम असेल जी विनर टीम असेल ती देखील बक्षीस पात्र फेरीमध्ये मजल मारेल. परंतु त्या बक्षीस पात्र फेरीमध्ये मजल मारण्यासाठी चालू असलेली ही लढाई. बॉलर दीपक पाटील यावेळेस पुन्हा एकदा चकवलं. टप्पा पडला त्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने वळतोय आणि आणखी एक डॉट बॉल आपण पाहिला. षटक या ठिकाणी संपलंय. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 333 33 वरती 3 विकेट 1 षटकार 2 सिंगल या ओव्हर मध्ये आला. 8 धावसंख्येचं एक इकॉनॉमिकल स्पेल. खऱ्या अर्थाने ओव्हरच्या स्टार्टिंगलाच मी म्हटलं होतं पहिल्या ओव्हर मध्ये 11 आल्या त्यानंतर 14 धावा आल्या. आता एक इकॉनॉमिकल स्पेलची गरज आहे आणि 8 धावांचं षटक आणि त्यासोबत एक विकेट देखील आपण या ओव्हर मध्ये पाहिली दीपक पाटील यांच्या. चला टीम मीटिंग कमी घ्या. मी विनंती करेन वीर मराठा जो आहे पेन टीमच्या कॅप्टनला बराचसा उशीर या ठिकाणी होतोय. आपण लगेच मॅच चालू करा. 12 चेंडूंचा खेळ या सत्रातील अजूनही शिल्लक आहे. धावफलकावरती 33 धावा लागल्यात. जय पाटील यांनी 5 बॉल मध्ये 13 धावसंख्येचं योगदान दिलंय. चांगली बॅटिंग ते करतायत आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय सुहास झिराडकर या खेळाडूंना देखील आपण पाहतोय. 2 षटकार आणि 1 सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय 13 धावसंख्येचं योगदान जय पाटील यांचं. आणि नवीन गोलंदाज मात्र या ठिकाणी वापरले जात आहेत योगेश गंबे. खऱ्या अर्थाने ट्विस्ट मागच्या मॅच मध्ये त्यांनी आणला होता. खूप चांगला एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिला. जेवढी चांगली बॅटिंग तेवढीच चांगली बॉलिंग त्यांनी केली होती आणि तशीच बॉलिंग आता देखील करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय बॉलला ऑन साइडला आणि बॉल मात्र जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर. एक मोठा फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय जय पाटील याच्या बॅट मधून. सरळ स्लॉट मध्ये बॉल होता त्याला पिक केला उडवला आणि हा टायमिंगचा स्ट्रोक मात्र आपण पाहतोय मायटी षटकार. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न देखील खूप लाजवाब राहिला. मोक्याच्या क्षणी जंप देखील केली होती आणि चेंडू हाताला लागला देखील होता परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला तो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा आल्या. 39 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 3.1 अशा ओव्हर म्हणजे 4थं षटक प्रोग्रेस वरती आहे आणि 1 चेंडूचा खेळ झालाय. जय पाटील पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक. यावेळेस पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होता परंतु बीट झाले आणि खऱ्या अर्थाने नाव या खेळाडूंचं जय पाटील आहे परंतु जो स्टान्स आहे त्यांचा क्रिकेट खेळण्याची जी शैली आहे जे उभा राहण्याचा स्टान्स असेल बॅटची ग्रीप असेल अगदी ठाणे विभागातील जयेश पाटीलची आठवण करून देत आहेत आणि बॅटिंग देखील तशीच करतायत. स्क्रीन वरती देखील आपण त्यांना पाहतोय. खूप चांगलं बॅटिंग त्यांची राहिली आहे आणि नेक्स्ट बॉल योगेश गंबे यांचा पुन्हा एकदा उडवलाय ऑन साइडला. यावेळेस देखील चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आणखी 1 षटकार जय पाटील यांच्या बॅट मधून. सेम टू सेम आपण पाहतोय जयेश पाटील यांची शैली आणि जयेश पाटील सारखाच क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. 40+ चे प्लेयर आहेत जय पाटील यांच्या माध्यमातून. 45 धावा जी धावसंख्या खऱ्या अर्थाने
थोडीशी कमी गतीने चालली होती त्या धावसंख्येला पुन्हा एकदा वेग प्राप्त करून दिला तो जय पाटील यांनी. योगेश गंबे एक प्रमुख खेळाडू, प्रमुख गोलंदाज आणि त्यांच्यावरती केलेले हे आक्रमण. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न होता परंतु लिडिंग एज घेतली आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये योगेश गंबे यांचा अचूक झेल आणि संपलाय आता जय पाटील यांचा खेळ. पंचेचाळीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. तर चौथं षटक प्रोग्रेस वरती 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जय पाटील बाद झाल्यानंतर न्यू बॅटर इन ॲट नंबर 6. यावेळेस चांगला फटका ऑन साइडला खेळून काढलाय. सिंगल येईल या बॉलवरती. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. शंकर पारंगे यांना आपण पाहतोय मॅन फ्रॉम रीस. एक घातक खेळाडू, घातक फलंदाज रीस टीमचा, एक एक्सपिरियन्स्ड प्लेयर. मात्र यावेळेस आपण त्यांना पाहतोय इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती आलेत आणि त्यांच्या सोबत आहेत ते सुहास जिराडकर. फुलटॉस बॉल. यावेळेस मात्र बॅटची एज घेतली. यष्टीरक्षकाने चुकी केली आणि इथे मात्र एक चोरटी धाव घेण्यात यश आलंय ते दोन्ही खेळाडूंना. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं कॉर्डिनेशन या ठिकाणी आपण या बॉलवरती पाहिलं. एक सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या थोडी पुढे सरसावली जाईल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 47. नरेश सावंत हे गोलंदाज आपण मात्र या ठिकाणी पाहतोय. शेवटचं षटक घेऊन आलेत. पहिला बॉल बॅटची एज घेतली. यष्टीरक्षकाने चेंडू गॅदर केला. डॉट बॉल येतोय. कोणती धाव या बॉलवरती नाहीये. शंकर पारंगे सारखा घातक खेळाडू आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. त्याला मात्र आता स्ट्राईक घ्यायची कुठेतरी गरज आहे. 47 धावसंख्येवरती रोख लागलाय. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या सत्रातील. यावेळेस मात्र सटीक यॉर्कर होता. ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगलच येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र थांबवलाय. एक धाव आली एका धावेच्या मदतीने. 48 धावा धावफलकावरती. अजूनही या 4 बॉल मध्ये 12 धावा जरी आल्या ना तरी एक मोठी धावसंख्या मानली जाईल. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा नरेश सावंत मात्र तयार आहेत. 2 बॉल मध्ये धावखर्ची केले. एक चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट. स्लॉगरचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक म्हणून आपण ओळखतो आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी होतीये. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळायचा होता. बॅटची इनर एज घेतली आणि शॉर्ट फाईन लेगला चेंडू कलेक्ट केला. या बॉलवरती देखील सिंगल असं वाटलं होतं. शेवटच्या ओव्हरवरती, शेवटच्या बॉलवरती खऱ्या अर्थाने प्रहार होतील परंतु ती संधी मात्र हा गोलंदाज देत नाहीये. खूप चांगली बॉलिंग मात्र या ठिकाणी आपण पाहतोय नरेश सावंत यांची. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्ची केल्यात. पुन्हा एकदा
यावेळेस टप्पा पडला, त्यानंतर घेतलेला अतिरिक्त बाउन्सने मात्र या ठिकाणी बीट केले फलंदाजाला. अनएक्सपेक्टेड बाउन्स या ठिकाणी आपण पाहिला. हे कला कौशल्य, खऱ्या अर्थाने व्हेरिएशनने भरलेली गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा गतीने बीट केलंय. टप्पा देखील अचूक आहे, वेग देखील आहे आणि पुन्हा एकदा व्हेरिएशन आपण पाहिलं. स्पीडने बीट केलं आणि यावेळेस आणखी एक डॉट बॉल. स्लॉग ओव्हर म्हटलं की कमीत कमी 15 ते 20 धावा आपण नेहमीच पाहतो, परंतु इथे फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 2 आणि बॉल फेकलेत 5. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. आणखी एक चांगला चेंडू, सटीक यॉर्कर. बॅटची एज घेतली आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि हे सत्र मात्र या ठिकाणी संपलं. एक सत्राच्या अखेरीस आपण पाहतो टीम टोटल झाली आहे 50. अर्धशतक मात्र कंप्लीट झालंय, 10ची सरासरी राखली आहे. आता येणारे 30 बॉल आणि 51 धावसंख्येचा पाठलाग मात्र करावा लागेल तो वीर मराठा जो आहे पेणला. आणि त्या धावा डिफेंड करण्यासाठी मेडिटेक स्पोर्ट्स रायगड पनवेल ही टीम कशा पद्धतीने रणनीती आखेल ते मात्र पाहण्याजोगे ठरेल. सेमीफायनलमध्ये सेमीफायनल 2 मध्ये, कारण एक सेमीफायनल काल आपण कंप्लीट केली आणि आज सेमीफायनल 2 मध्ये पोहोचला आहे बिलियनियर्स ग्रुप. यातून एक संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळेल सेमीफायनल. आता कंटिन्यू मॅचेस तुम्हाला यापुढे खेळायचे आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल या टीमनं बॅटिंग करत असताना रन केलेला आहे. टोटल 51 धावांचा आव्हान दिलंय वीर मराठा जो पेनला. चला बॅटर येऊ त्या मैदानामध्ये. ठीक 2:55 मिनिटं चाललेले आहेत आणि ही सुपर 4ची दुसरी लढत सुरू आहे. यानंतर एक सेमीफायनल आणि त्याच्यानंतर मेगा फायनल.
चला मॅच आपण ऑन करतोय. वीर मराठा जोहेपीनला करायचे विजयासाठी 51 30 चेंडूंमध्ये. सलामीवीर फलंदाज दीपक पाटील आणि त्यांना साथ देण्यासाठी बॅटर मैदानात दाखल झालेत. नारायण गोलंदाजी मार्कवर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेत. बॉलिंग ट्रॅकवर संजय भगत पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन ते आले. चला मॅच आपण ऑन करतोय. गोलंदाज सय्यर पहिला बॉल खोदून काढल्या बॉलला अगदी दिशा देण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे फिल्डर पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल होय हातात आलाय. 2 रन बनले. तिसरी साठी जोखीम घेतले. डेंजर कडे बॅटर धावत होते. काय रनिंग बिटवीन द विकेट. तेज तरार अगदी 40+ च्या नियमानुसार अगदी तुम्हाला बघायला मिळतं की 50+ एक खेळाडू तुम्हाला ओपनर म्हणून मैदानात घेऊन यावा लागेल. परंतु 3 रन धावून पूर्ण केलेत आकाशामध्ये. इट्स युअर्स काय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकनेते दीपा पाटील साहेबांच्या नावाचे विमानतळ आणि नक्कीच तिथून आता यात्री प्रवासी सुरू झालेत. पहिल्या दिवसामध्ये मोठं यश अगदी बघायला मिळालं. 3000हून जास्त पॅसेंजर पहिल्या दिवसामध्ये त्यामधून प्रवास त्यांनी केला. स्लॉक स्विचच्या माध्यमातून खेळ फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेत असताना बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय खणखणीत RPL 40+ चौकार. दीपक यांच्या बॅटमधून मागील बॉलवर चौकार अगदी आलेला आहे. 51 करायचे आहेत. ड्राईव्ह केलाय बॉलला समोरच्या दिशेने लॉफ्टे ड्राईव्ह फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. गॅप मोठी आहे. निघून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार. चांगली बॅटिंग सध्या इथे मैदानामध्ये सुरू असताना बॅक टू बॅक चौकार सध्या मैदानामध्ये येत आहेत. बॅटर दीपक यांना आपण पाहतोय चांगल्या लयबद्ध फलंदाजी ते करायला लागलेत. स्कोरबोर्ड त्यांनी दुहेरी अंकामध्ये नेलाय. सुरुवातीच्या पहिल्याच अगदी 3 बॉलमध्ये 10 वर 27 चेंडूमध्ये 41 धावांची अजूनही गरज आहे. बॉल तयार झालेत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. थोडं महागडचं षटक परंतु पायांवर फुल टॉस करण्याचा प्रयत्न होता. टार्गेट होतं अगदी पायचित पकडण्याचं परंतु 1 रन तेवढं सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवले दीपक यांनी. 1 रन इथे मिळले. स्ट्राईक रोटेट झाले. आता नारायण येत आहेत. अगदी आपल्याला बघायला मिळतील कंटिन्युअसली या गोष्टी सुरू राहतील. आता 50+ मध्ये बेस्ट बॅट्समन बाला स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट ब्रँडेड बॅट फटका खेळ व्ही-शेप मध्ये ड्राईव्ह अगदी पिकअप शॉट राहील. समोर ब्लॅक स्क्रीनला टच करत असताना हा खेळ आहे चौकार. प्लस मध्ये जे खेळाडू बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरतील आणि 50+ मध्ये देखील ठरतील त्यांच्यासाठी बेट अँड बॅलन्स योगा अँड डान्स स्टुडिओ कामोठे बाय निलिमा सहाणे यांच्याकडून ब्रँडेड स्पोर्ट्स शूज देण्यात येतील. अभिनंदन. ड्राईव्ह केला बॉलला दुसऱ्या साडी परतलेत. योग्य एंडला थ्रो गेला परंतु प्रॉपर नाही. थोडासा पाठीमागे राहिला हा थप्पा. धावसंख्येचं टोटल पुढे चाललंय. बोर्डवर लागतात सध्याकडे तुम्हाला 17 ऑन बोर्डवर बघा मिळत आहेत. 2 रन आलेत मागील बॉलवर.
चांगली बॅटिंग, पहिले षटक 17 धावांचा महागडी गोलंदाजी संजय यांची, संजय भगत यांची. त्यामुळे मेडिटेक स्पोर्ट्स रायगड पनवेल या टीमला चांगला प्रयत्न करावा लागेल. यानंतर अजून 2 सामने आपले बाकी आहेत, सेमीफायनल आणि फायनल. ऑलरेडी सेमीफायनल मध्ये बिलियनर्स ग्रुप पोहोचला, यापैकी एक संघ तिथे पोहोचेल. पाहिलेले स्वप्न उघड्या डोळ्याने पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर प्रयत्नांचे पराकाष्ठा या मॅचमध्ये तुम्हाला करावीच लागेल. संघर्ष भरभरून करावा लागेल. होय, कोणत्याही संघर्ष शिवाय मिळणारे यश फक्त यशच असतं, फक्त त्याकडे सक्सेस म्हणून पाहिलं जातं. परंतु अनेक संघर्षामधून मिळालेला विजय हा तुमचा इतिहास घडवतो. मैदानामध्ये बघायचा इतिहास कोणता संघ घडवेल, कसा राहील बॅटल. स्कोरबोर्ड आम्हाला सांगतोय ऑन बोर्डवर धावा आहेत त्या 17, येणारे बॉल 24 करायचे आहेत विजयासाठी. वीर मराठा जो हे पेन टीमला 24 बॉल 34ची गरज. फिल्डिंग मध्ये थोड्याशा सजावटी अगदी बघा मिळतात. लेफ्ट हँडेड बॅटर दीपक, चांगली बॅटिंग सुरुवात आहे, पाया भक्कम करून दिलाय. ड्राईव्ह केला, बॉलला चेस करायचंय, अंतर गाठायचंय, फिल्डरला पोहोचलेत, डबल साठी निघालेत. रनिंग बिटवीन द विकेट तेज तयारी नॉर्थ साईड एंड वरील खेळाडू मी सन्माननीय अगदी नारायण पाटील यांची स्तुती करेन. 50+ ते धावत आहेत. मला असं वाटतं की अगदी एखाद्या चांगल्या नवतरुणासोबत रेस घेतली तर त्याला हरवतील, इतक्या वेगानं ते मैदानामध्ये धावत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. त्यांचा फिजिकल फिटनेस फार चांगला, टॉपेज लागले. राजेश काथारा जे या झेल पासून दूर राहिले, याच्या अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी फार सुंदर झेल टिपला होता, एक चौकारी अडवला होता आणि ते फार की फॅक्टर राहिलं होतं, महत्वाचं राहिलं होतं त्या मॅच मध्ये. स्कोरबोर्डवर धावा बघा मिळतात. सध्या एकूण धावा झालेत 20. 22 चेंडूमध्ये 31 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहे आणि प्लस पॉइंट म्हणजे ते रनिंग करतायत, चांगल्या धावा करतायत. पार्टनरशिप 20 धावांची सध्या झाली आहे. हेच तर हवं होतं वीर मराठा जोय पेनला. परंतु सध्या मेडिटेकला विकेट्स आणि डॉट बॉल फार महत्वाचे राहणार त्या मॅच मध्ये. तर आणि तरच या सामन्यामध्ये धावा डिफेन्स होतील, अन्यथा नाही. जोखीम पत्करावी लागेल, रणनीती राखावी लागेल. जो हे पेन वीर मराठा जो हे पेन संघ सध्या चांगली कामगिरी करतो, यात मात्र शंकाच नाही. उत्कृष्ट क्रिकेट ते खेळत आहेत, सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत, मानसिकता स्थिर ठेवून ते खेळत आहेत आणि सध्या रन्स येत आहेत बोर्डवर. एकविसावा बोर्डवर होता. हा चांगला बॉल, पात्यातील अस्त्र बाहेर काढला. हेमंत यांना अगदी गोलंदाजी करताना तुम्ही पाहतायत. स्कोरबोर्ड थांबवण्याचं काम केलं. मागील बॉलवर डॉट बॉल डिलिव्हरी करत असताना हेमंत गोखले इनसाइड आउट केला. 100 कव्हरचा फील्ड पोहोचलाय. 1 रन पूर्ण होते. हेमंत गोरले 1 रन इथे पूर्ण होते. स्कोरबोर्ड सिंगलला पुढे चाललाय. बोर्डवर धावा आहेत त्या टोटल 22. 22 धावा. वाईड यॉर्कर करत असताना चॉप केला बॉलला. सिंगल कंप्लीट केलेली आहे या मॅच मध्ये. नारायण पाटील यांची भूमिका फार चांगली आहे, त्यांनी सिंगल डबल चुकवलेले नाहीये. चांगली गोलंदाजी हेमंत यांची इथे बघायला मिळाली. या ओव्हरमध्ये त्यांनी स्कोरिंग शॉट येऊ दिलेले नाहीयेत. 6 रन त्यांनी खर्च केलेत. स्कोरबोर्डवर धावा लागलेत टोटल 23 धावा बोर्डवर बघायला मिळत आहेत.
2 ओव्हर संपलेत. एकूण स्कोरबोर्डवर रन आहेत त्या 23. 23 धावा. 18 बॉलमध्ये अजूनही 28 धावांची गरज. चला 18 बॉल 28 ची गरज आहे. अजूनही 3 वाजून 8 मिनिटं झालेत. यानंतर 2 मॅचेस आपल्या अजून पेंडिंग आहेत. खूप चांगलं सहकार्य केलं आज सगळ्या आमच्या 40+ लेजंड्सनं. प्रत्येक सगळं वेळेवर आला. सुरुवात अगदी वेळेवर आज त्यांनी केली स्पर्धेच्या पहिल्या मॅचला आणि कुठेच ब्रेक मिळाला नाही. उमेश दादा हे प्लस पॉइंट आहे. कारण मला वाटतं आज डे टुर्नामेंट कुठे नाही आहे. त्यामुळं 18 बॉलमध्ये 28 धावांची अजूनही आवश्यकता या मॅचमध्ये. वीर मराठा जोय पेन टीमला बॉल निघालाय. गॅप मधून निघालाय. 2 खेळाडूंच्या मधून निघालाय. थर्ड मॅनला वेगानं नॉन स्टॉप निघालाय 4 रनसाठी. वेग दिला जातो. याच पहिल्याच बॉलवर सतीश शिंदे यांना आपण पाहतोय. सध्या गोलंदाजी करत असताना नारायण पाटील 2 चौकार त्याने आपल्या बॅटमधून दाखवलेत. यावेळेस वेगानं बॅट समोरच्या दिशेने खेळायचं होतं. वेगानं फिरवली. सिंगल वेगवान बनले. दुसरीसाठी का प्रयत्न होईल नाहीये. पार्टनरशिप बिल्ड होते. दोन्ही खेळाडूंमध्ये भागीदारी रचली गेली. त्यांच्यामध्ये जमलेले तालमेल. कुठे यस नो ऑर वेट हे कॉलिंग करायचं. कुठे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आणि कुठे सिंगलवर समाधान व्यक्त करायचं. कुठे नकार द्यायचा. हे तालमेल त्या 2 खेळाडूंमध्ये चांगलं जुळलं आहे. स्कोर बोर्ड बाय 28. 28 धावा बघायला मिळत आहेत. 16 बॉलमध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. वीर मराठा जोय पेनला या सामन्यामध्ये 16-23. 28 वर 0. एक विकेट गमावले नाही. ओपनर सुरक्षित आहेत. थोडंसं रनवे मध्ये अडथळा. पंच डेड बॉलची घोषणा करत असताना 16 बॉल 23 धावांची गरज आहे मॅच मध्ये. सध्याचं रन रेट स्कोरबोर्ड सांगते जवळपास 12 आणि रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 7च्या आसपास आहे. 16 बॉल आणि 23 ची गरज आहे. बॉलर तयार. निघालेत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सतीश शिंदे इम्पॉर्टंट ओव्हर आहे. फुल टॉस बॉल केलाय. फ्लिक केलाय. पायांवरील बॉल दिशा देण्याचं काम केलंय. वेगवान थ्रो नॉट साइड इन कडे. रनिंग बिटवीन द विकेट पहा. खूप चांगल्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट्स ते गडीमध्ये बघायला मिळते. 2 रन या बॉलवर कंप्लीट झालेत. 15 बॉल 21 धावांची गरज. सन्माननीय श्री रवींद्रजी भोईर साहेब, हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्व आपलं हार्दिक स्वागत. प्रीतमजी पाटील, अगदी त्यांना बघा मिळते सुभाजी ठाकूर, आपलं स्वागत आहे. शॉट लाईक दॅट. काय स्वागत केलंय पॅडल स्वीपनं. अफलातून फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार. मान्यवरांचं शुभ आगमन सध्या आपल्याला बघायला मिळतंय.
दुसरा चौकार होता या ओव्हरमधला. लेफ्ट हँडेड बॅटर दीपक पाटील 10 बॉलमध्ये 21 रन त्यांनी केलेत आणि त्यासोबत नारायण पाटील यांनी देखील 6 बॉलमध्ये 13 धावा केले. 14 बॉल 17 धावांची गरज आहे सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी वीर मराठा झोयपेन टीमला. समोरून चकवा दिलाय. लेफ्ट हँडर बॅटर समोर उभे आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट हा ऑफ कटर बॉल केला तो त्याच्यासाठी लेग कटर ठरतोय. डॉट बॉल इथे आलाय जो महत्वाचा या क्षणाला. हे षटक थोडं महागडं झालंय. 11 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. 13 बॉल आणि 17ची गरज. पुढे सरकले स्लॉट मध्ये आलाय आणि काय फटका खेळ. क्रिकेटचा स्टँडर्ड वाढवत असताना पाठवला प्रेक्षक दीर्घामध्ये षटकार. षटकार आलेला आहे. स्कोर बोर्डवर धावा लागतात. 40-12 बॉल आणि 11 धाव्यांची गरज आहे आता. मागे मॅच मध्ये देखील बिलियनियर्स ग्रुपला देखील असंच समीकरण होतं. 12 बॉल मध्ये 11 त्यांनाही करायचे होते आणि त्या त्यांनी केल्या होत्या. आणि या मॅच मध्ये सध्या मेडिटेक स्पोर्ट्स रायगडच्या अगेन्स्ट खेळत असताना वीर मराठाला ते करायचंय. 12 बॉल मध्ये 11. मेगा फायनल मध्ये पोहोचलेला अगदी बघितला आपण अलिबागचा आरसी बॉयज हा संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धेची ती प्रतीक्षा करते परंतु अजूनही एक मॅच दूर आहे त्यांच्यापासून कारण बिलियनियर्स ग्रुप जो पोहोचलेला आहे या स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीमध्ये. 12 बॉल 11 धावांची गरज. 3 षटकं संपले. धावा झाले 40-51चं टार्गेट होतं. हे इम्पॉर्टंट ओव्हर महत्वाकांक्षी षटक राहील. युटर्न देणारे षटक राहील. या षटकामध्ये जो चांगले करेल त्याचं वर्चस्व या मॅच वर जरूर तुम्हाला बघायला मिळेल. आणि गोलंदाजीसाठी आलाय जय पाटील. 12 बॉल 11. जय पाटील सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. 12-11. 12 बॉल 11 धावांची गरज असं हे समीकरण. पहिला बॉल स्लोअर वन इफेक्टिव्ह स्लोअर वन यशस्वीरित्या बॉल डिलिव्हर्ड त्यांनी केलाय. डॉट बॉल तुम्हाला बघा मिळेल. बॉल टू रन आता समीकरण 11 बॉल 11. 8 डॉट बॉल सुरुवातीपासून पाहिजे होतं. शोकांतिका हीच आहे मेडिटेक स्पोर्ट्स रायगडला आतापर्यंत एकही विकेट घेता आलेली नाहीये. त्यामुळे मॅच मध्ये वीर मराठा जोय पेन टीमचं थोडंसं वर्चस्व अगदी बघायला मिळते. 11 बॉल 11 असं समीकरण. आणखी एक चांगला बॉल डिलिव्हर्ड केल्याचे पाटील यानं 2 डॉट बॉल डिलिव्हर्ड केले. 10 बॉल 11ची गरज. पदतालिकेचा वापर आणि पाठीमागे यष्टीरक्षकाने त्याचं काम चोख पद्धतीने केलंय. अगदी यष्टा उद्ध्वस्त केलाय. स्टंपिंग केलाय. बॅटरला परतावा लागेल. पहिला धक्का अगदी इथे मिळेल. बॅटिंग करत असताना वीर मराठे सोयपिन टीमला. थोडा पुन्हा एकदा हे 3 बॉल चांगले डिलिव्हर करत असताना मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाच्या अगदी आशा पल्लवित केलेल्या आहेत कारण बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आलेत. या क्रुशियल मोमेंट वर हा सामना आहे आणि जिथे पाहिजेत 9 बॉल मध्ये 11. नवीन बॅटर बॅटिंग साठी मैदानात आलेत. सेकंड इनकडे बॅटर
योगेश गंबे हे बॅटिंगसाठी आलेत. 9 बॉलमध्ये करायचे 11 रन. सामना अजून बॅलन्स आहे. कोणी जिंकलेला नाही, कोणी हारलेला नाहीये. आपण स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेत. एकदा पाठीमागे वळून बघा. इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत केली, किती दिवस ऊन खाल्लाय, किती धावपळ केली आहे. त्यामुळे इतक्या सहजासहजी सामना कसा सोडता येईल. डेड बॉलचा इशारा पंच आम्हाला करतायत. काही मंकड विकेटसाठी वॉर्निंग असावी दादा. स्कोरबोर्डवर 40 धावा बघायला मिळत आहेत. गोलंदाज जय पाटील. 9 बॉल 11 पाहिजेत. हा बॅटच्या रडार मध्ये आकाशाला गवसणी घालत असताना बॉल चाललाय फारच दूर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. ठोकलाय मैदानामध्ये येता क्षणी योगेश गंभे या बॅटरनं स्कोरबोर्डवर धावा आता लागले. 46 रन. 46 धावा सध्या फलकावर सरकतायत. मॅचच्या समीप पोहोचलेत. वीर मराठा जो हे पेन आपल्या स्टाईलनं सामना फिनिश केलाय. योगेश गंभे आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोकत असताना धडाक्यानं एंट्री केली स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. आजच्या या अंतिम दिवसामध्ये दुसरा संघ ठरतोय वीर मराठा जोहे पेन संघ.